नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ई सायन्स गुरुमध्ये तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। आता आपण 3 डायमेन्शनल जिओमेट्री हा चॅप्टर चालू करणार आहे आणि या चॅप्टरमधले 2020 साली जे काही क्वेश्चन सीईटीला आले होते ते सगळेच्या सगळे क्वेश्चन्स आपण काय करणार आहे, सॉल्व करून घेणार आहे। पहा, 3 डायमेन्शनल जिओमेट्रीचा आपण 2 पार्टमध्ये तयार करूया। पहिल्या पार्टमध्ये आपण बऱ्यापैकी डायरेक्शन कोसाइन्स वरती कसे एग्जांपल्स येणार आहे हे पाहणार आहे आणि सेकंड पार्ट जो काय आहे त्या पार्टमध्ये डायरेक्शन अँगल्स किंवा डायरेक्शन रेशोज या पॉइंटवरती एग्जांपल पाहणार आहे। ओके, मग आता याची जर क्विक रिव्हिजन पाहिली तर वेक्टरची क्विक रिव्हिजन मी घेतली होती, त्याचमध्ये आपण 3 डायमेन्शनल जिओमेट्रीची सुद्धा क्विक रिव्हिजन घेतली होती। मग तुम्ही सुरुवातीला काय करा, ते क्विक रिव्हिजन मध्ये आपण काय काय पॉइंट्स घेतलेले आहेत सुरुवातीला ते पॉइंट्स पहा। सो त्या व्हिडिओची जी काही लिंक असेल ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये असेल, त्याचबरोबर वरती आय बटन वरती सुद्धा तुम्हाला तो व्हिडिओ मिळून जाईल। ओके, मग आता पहा, पहिला जर क्वेश्चन आपण पाहिला तर फर्स्ट क्वेश्चन काय सांगितलंय त्यांनी की द डायरेक्शन कोसाइन्स ऑफ अ लाइन विच लाइज इन ZOX प्लेन। आता ज्या काही गोष्टी मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्या तुम्ही लक्षात ठेवा। बघा, जर एखादी लाईन एखाद्या प्लेन मध्ये प्रेझेंट असेल तर पुढे आपण थोडासा क्वेश्चन वाचू, अँड मेक्स एन अँगल ऑफ 30 डिग्री विथ द झेड ॲक्सिस आर। आपल्याला डायरेक्शन कोसाइन्स तयार करायचे। मग डायरेक्शन कोसाइन्स तयार करण्यासाठी क्विक रिव्हिजन मध्ये बघितलं होतं, एक तर तुम्हाला डायरेक्शन अँगल माहिती पाहिजे किंवा डायरेक्शन रेशो माहिती पाहिजे। मग इथं तुम्ही नीट बघितलं तर 30 डिग्री म्हणजे अँगल दिलेला आहे ना, म्हणजे हे एक्झाम्पल तुम्हाला अँगल्स फाइंड आउट करून सोडवायचं आहे। सो जो डायरेक्ट अँगल दिलाय 30 डिग्री विथ झेड ॲक्सिस म्हणलेलं आहे, बरोबर। मग आता झेड ॲक्सिस सोबतचा जो अँगल होता त्याला आपण म्हणत होतो गॅमा, आणि हा जो गॅमा आहे हा गॅमा किती दिलेला आहे त्यांनी, 30 डिग्री दिलेला आहे। तुम्ही जर नीट थोडंसं ऑप्शनकडे बघून जर क्वेश्चन सोडवला, जर गॅमा 30 डिग्री असेल तर आपल्याला माहिती आहे आपल्याला गॅमा वरून n हा डायरेक्शन कोसाइन मिळतो। मग n म्हणजेच असतो कॉस गॅमा। सो या ठिकाणी तुम्हाला मिळेल कॉस ऑफ 30 डिग्री, आणि कॉस 30 डिग्री म्हणजेच असणार आहे √3/2। नीट जर तुम्ही सगळे ऑप्शन बघितले ना तर गॅमा, आता आपला डायरेक्शन कोसाइन्स काय असतात, L, M आणि N, म्हणजे N हा लास्टला लिहिलेला असणार आहे। ऑप्शन नीट जर बघितले तर √3/2 हा फक्त सी ऑप्शन मध्ये, हा ऑब्व्हियसली आपला ऑप्शन नंबर सी या ठिकाणी काय असणार आहे, करेक्ट असणार आहे। सो तुम्ही लक्षात ठेवा, फक्त N जरी माहिती असलं, म्हणजे तुम्ही जरी इथे नीट गणित वाचलं 30 डिग्री विथ द झेड ॲक्सिस दिलंय, सो तुम्हाला गॅमा जरी फक्त मिळाला तर तुम्ही गॅमा वरून ही व्हॅल्यू काय करू शकता, तयार करू शकता। किंवा आता समजा हे √3/2 इथं कुठंतरी 2 ठिकाणी दिलं असतं तर काय करायचं। मग आता लक्षात घ्या, गॅमा तर कळाला, दुसरी गोष्ट ज्या प्लेन मध्ये ते एक्झिस्ट आहे लाईन, म्हणजे कुठल्या, ZOX, म्हणजेच काय, झेड ॲक्सिस आणि एक्स ॲक्सिस या दोघांनी मिळून जे प्लेन तयार झालंय त्या प्लेन मध्ये ही लाईन आहे। मग याच्यामध्ये कोणता ॲक्सिस ॲब्सेंट आहे बाळांनो, तर वाय ॲक्सिस ॲब्सेंट आहे। सो जर एखाद्या प्लेन मध्ये दिलं असेल, लक्षात ठेवायचं झेड आणि एक्स प्लेन मध्ये, सो याचा अर्थ जे ॲब्सेंट आहे, कोण ॲब्सेंट आहे तिथं, वाय ॲक्सिस। सो वाय ॲक्सिस सोबत जो अँगल तयार होईल, बघा इथं काय मी म्हणतोय, लिहूया आपण इथं तुम्हाला समजण्यासाठी, या ठिकाणी वाय ॲक्सिस ॲब्सेंट आहे की नाही, म्हणजे या प्लेन मध्ये ते नाहीये। सो ज्या प्लेन मध्ये नाहीये ना त्या प्लेन सोबत ती लाईन 90 डिग्रीचा अँगल तयार करते, म्हणजे वाय ॲक्सिस सोबत जो असतो तो असतो बीटा, आणि बीटा जो काय असेल तो बीटा तुमचा या ठिकाणी किती असेल, 90 डिग्री असेल। मग आता सॉल्व करा, सेम बीटा, बीटावरून आपल्याला m डायरेक्शन कोसाइन मिळतो, कसा, m चा फॉर्म्युला असतो कॉस ऑफ बीटा। सो तुम्ही सॉल्व केलं तर कॉस ऑफ बीटा किती आहे या ठिकाणी, 90 डिग्री। सो कॉस 90 असतं 0। सो m ची व्हॅल्यू या ठिकाणी 0, बघा बघू आहे का इथं सी ऑप्शनला m ची व्हॅल्यू 0। मग आता तुम्ही म्हणाल हा अल्फा तर कुठंच दिलेला नाहीये, तो कसा काढायचा। लक्षात ठेवा बाळांनो, जर तुम्हाला गॅमा माहित असेल, बीटा माहित असेल तर अल्फा काढू शकतो। कसं, आपल्याला रिलेशन माहिती आहे की कॉस स्क्वेअर अल्फा प्लस कॉस स्क्वेअर बीटा प्लस कॉस स्क्वेअर गॅमा इक्वल्स टू 1। बघा अल्फा माहित नाहीये, सो कॉस स्क्वेअर अल्फा आपण तसंच ठेवूया। बीटा किती आहे बघा, बीटाची व्हॅल्यू 90 डिग्री। सो कॉस बीटा जर 0 असेल तर कॉस स्क्वेअर बीटा पण 0च असणार आहे, सोडून द्या, प्लस या ठिकाणी कॉस स्क्वेअर गॅमा, गॅमा किती आहे बघा, आत्ताच बघितलं आपण की कॉस गॅमा जर तयार केला तर आन्सर आहे √3/2। मग मला सांगा, जर त्याचा मी स्क्वेअर केला तर स्क्वेअर, √3 चा स्क्वेअर असेल 3 अँड 2 चा स्क्वेअर असेल 4, विच इज इक्वल्स टू मिळेल 1।
सो या ठिकाणी कॉस स्क्वेअर गॅमाची व्हॅल्यू तयार करायची असेल तर 1 प्लस 3/4चं होईल -3/4. सो कॉस स्क्वेअर गॅमा क्रॉस मल्टिप्लिकेशन करा, आन्सर मिळेल 1/4. सो कॉस गॅमा जो काय असेल ना त्याचा आन्सर ±1/2 मिळेल. बघा लक्षात, अल्फा नाही काढत बसायचं इथं. आता जो कॉस गॅमा असणार आहे नाही, सॉरी कॉस अल्फा जो असणार आहे हा कॉस अल्फा त्यालाच आपण म्हणतो यल. सो यलचीच व्हॅल्यू मिळाली ±1/2. आणि सी ऑप्शन बघा ±1/2 आहे. बरं, आता पहिल्यांदाच ऑप्शन मिळालेला मला, तरी पण आपण एवढं का सॉल्व्ह केलं? एक्झाम मध्ये तुम्ही याच पद्धतीनं सॉल्व्ह करायचं बाळांनो, की तुम्ही सुरुवातीला n तयार करा, जी दिली व्हॅल्यू n तयार करा, √3/2 आलं. ऑप्शन मध्ये जर एकाच ठिकाणी √3/2 दिला असेल तर त्याच ऑप्शनला टिक करा ना. समजा 2 ठिकाणी दिलंय, तुम्ही काय करचाल? नेक्स्ट व्हॅल्यू तयार करा, m ची व्हॅल्यू फाइंड आउट करा. m ची व्हॅल्यू फाइंड आउट केल्यानंतर 2 मधला कुठला तरी एक ऑप्शन इलिमिनेट होईल. समजा तिथंही इलिमिनेट नाही झाला तर मात्र मग तुम्हाला शेवटपर्यंत आन्सर सॉल्व्ह करावं लागणार आहे. सो ही गोष्ट लक्षात ठेवा, एक एक स्टेप ऑप्शनकडे बघत बघत सॉल्व्ह करा. सो तुम्हाला सगळं एक्झाम्पल प्रत्येक वेळी सॉल्व्ह करण्याची गरज लागणार नाहीये. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. पहा, नेक्स्ट क्वेश्चन सुद्धा आपल्याला फर्स्ट क्वेश्चन सारखा सॉल्व्ह करायचा आहे. ऑप्शन बघत बघत आपण सॉल्व्ह करणार. काय सांगितलंय? अ लाईन मेक्स अन अँगल ऑफ 45 डिग्री विथ द एक्स ऍक्सिस. पहा, एक्स ऍक्सिस सोबत 45 डिग्री आहे. मग एक्स ऍक्सिस सोबत जो अँगल असतो त्याला आपण काय म्हणतो? अल्फा. सो अल्फा जो काय असेल तो असेल 45 डिग्री. पुढे काय म्हणतायत? अँड कॉन्ग्रुएंट अँगल्स विथ द वाय अँड झेड ऍक्सिस. बरं, वाय आणि झेड ऍक्सिस सोबत कॉन्ग्रुएंट म्हणजे एकसारखाच अँगल तयार होतोय, पण तो काय अँगल आहे हे आपल्याला माहित नाही. मग वाय ऍक्सिस सोबत जो असतो त्याला आपण म्हणतो बीटा, झेड ऍक्सिस सोबत असतो त्याला आपण म्हणतो गॅमा. सो हे दोघं कॉन्ग्रुएंट आहेत. कॉन्ग्रुएंट आहेत म्हणजे जी व्हॅल्यू बीटाची असेल तीच व्हॅल्यू गॅमाची असेल. देन द डायरेक्शन कोसाइन्स. आपल्याला पुन्हा डायरेक्शन कोसाइन्स तयार करायचे आहेत. पटकन बाळांनो, जो तुम्हाला अँगल माहिती आहे म्हणजे अल्फा माहिती आहे ना, मग अल्फावरून आपल्याला यल मिळतो. सो यलचा फॉर्म्युला असेल कॉस ऑफ अल्फा. मग कॉस अल्फा जर आपण या ठिकाणी तयार केला तर कॉस ऑफ किती असेल सांगा? 45 डिग्री. सो कॉस 45 किती असणार आहे? 1/√2. मग आता नीट बघा, इथं जर तुम्ही बघितले तर दोन दोन ऑप्शन्स आहेत, म्हणजे हे डायरेक्शन रेशो आणि हे पण डायरेक्शन रेशो असं आहे. हे डायरेक्शन रेशो, हे पण डायरेक्शन रेशो या पद्धतीने दिलंय. मग आता तुम्ही जर नीट बघितलं तर कॉस अल्फा म्हणजे यल जो काय आहे तो 1/√2 म्हणजे एकच आन्सर मिळालंय. म्हणजे याच्यासाठी घेतलं काय, याच्यासाठी घेतलं काय, 1/√2 हेच आन्सर तुमचं दोन्हीही ठिकाणी एल साठी असणार आहे. मग यम आणि एन चे तुम्हाला त्या ठिकाणी 2 डायरेक्शन कोसाइन्स मिळत असणार आहे, त्यामुळे असे 2 ऑप्शन्स तयार झालेले आहेत. ओके, पण जर एल ची व्हॅल्यू फक्त 1/√2 असेल असा ऑप्शन शोधा ना की जिथं दोन्हीही ठिकाणी एल ची व्हॅल्यू म्हणजे याच्यासाठी पण आणि याच्यासाठी पण एल ची व्हॅल्यू सेम दिलेली आहे. बघा इथं तर 1/2 आहे, सोडूनच द्या, यात तर अल्फाचा काही संबंधच नाही आहे की नाही. इथं बघा 1/√2 आहे, पण इथं -1/√2 आहे. आपल्याला एलच्या 2 व्हॅल्यूज नाहीत मिळालेला, आपल्याला एलची एकच व्हॅल्यू मिळाली. सो हा ऑप्शन पण इलिमिनेट होईल. इथं पण पहा 1/√2 -1/√2 नाही, आपल्याला एलची एकच व्हॅल्यू मिळालेली आहे. सो 1/√2च दोन्हीकडे असली पाहिजे. हा एकटाच ऑप्शन असा आहे की जिथं एलची व्हॅल्यू 1/√2 आणि 1/√2. सो आपला ऑप्शन नंबर सी करेक्ट असणार आहे. याच्यासाठी फक्त तुम्हाला प्रॅक्टिसची गरज आहे बाळांनो. ऑप्शन बघा आणि ऑप्शन नुसार सोडवत जावा. आता समजा एखाद्या कुठल्या तरी ऑप्शन मध्ये दोन्हीही ठिकाणी 1/√2 दिलं असतं तर काय करायचं, आता आपण हे बघूया. मग एल तर मिळाला, मग आपल्याला माहिती आहे की बीटा आणि गॅमा दिलाय, अल्फा दिलेला आहे. सो आपण फॉर्म्युला वापरूया. कुठला फॉर्म्युला सांगा? कॉस स्क्वेअर अल्फा प्लस कॉस स्क्वेअर बीटा प्लस कॉस स्क्वेअर गॅमा इक्वल्स टू 1. आता लक्षात घ्या, ह्या कॉस स्क्वेअर अल्फालाच आपण एल स्क्वेअर म्हणूया, प्लस यालाच मी एम स्क्वेअर. मी व्हॅल्यू पुट करतोय, मला डायरेक्शन कोसाइन्स पाहिजेत ना, सो आपण डायरेक्ट डायरेक्शन कोसाइन्स साठी सॉल्व्ह करूया. सो हे घेतलं किंवा हे घेतलं आन्सर सेम येणार आहे. आता बघा एल मिळालाय 1/√2, मग एलचा स्क्वेअर केला तर एलचा स्क्वेअर असेल 1/2. समजून घ्या, जर बीटा आणि गॅमाची व्हॅल्यू सेम असेल तर यासाठी त्याचे डायरेक्शन कोसाइन्सच्या व्हॅल्यू सुद्धा सेम असतात. सो एम स्क्वेअर तसंच राहू देत, जो काही एन आहे त्या एन ला मी पुट करतो यम. सो या ठिकाणी होईल एम स्क्वेअर इक्वल्स टू 1. सो हे प्लस 1/2 तिकडे गेले तर होतील -1/2. हे एम स्क्वेअर प्लस एम स्क्वेअर केलं तर होईल 2m स्क्वेअर इक्वल्स टू 1 -1/2. सो 2m स्क्वेअरची जी काय व्हॅल्यू असेल क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तर इथे आन्सर येईल 1/2. सो बघा एम स्क्वेअरची जी काय व्हॅल्यू आहे ना ती मला मिळाली 1/4. सो स्क्वेअर रूट काढा,
कॉन्स्टंट टर्मचं स्क्वेअर रूट आपण घेणार आहे प्लस ऑर मायनसमध्ये. बरं एम म्हणजेच एन आहे ना, म्हणजे या ठिकाणी ही व्हॅल्यू एनची पण असू शकते. सो बघा 2 व्हॅल्यू मिळाल्या प्लस ऑर मायनस 1/2. सो एक डायरेक्शन रेशो लिहिताना पहिल्यांदा लिहितो आपण एल दॅट इज 1/√2. यातला एकदा प्लस घ्या दॅट इज एम जर प्लस घेतला तर एन पण प्लसच घ्यायचा अँड एल तर 1/√2च आहे. जर आता एम मायनस 1/2 घेतला तर एन पण मायनस 1/2 घ्यायचा. सो सी ऑप्शनच असा आहे 1/2 1/2 मायनस 1/√2 मायनस 1/2. ठीक आहे. पण हे एक्स्ट्राचं सॉल्व कधी करायचं आहे, जर 2 ऑप्शन सिमिलर असतील तर आणि तरच ही नेक्स्ट स्टेप करायची. अदरवाईज जसं मी सांगितलं पहिल्याच ठिकाणी जर तुम्हाला ऑप्शन मिळत असेल ह्या अल्फावरून तर त्याच ठिकाणी आन्सर काढायचं आणि आन्सर जे काय असेल त्याला टिक करायचं आणि नेक्स्ट क्वेश्चन सॉल्व करायचा. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणतायत, डायरेक्शन कोसाइन्स तयार करायचे. लाईन विच मेक्स काय सांगितलंय पहा, इक्वल ॲक्यूट. आता हा ॲक्यूट शब्द शेवटी लागणार आहे पण समजून घ्या सुरुवातीला इक्वल आहेत. इक्वल अँगल्स विथ द कोऑर्डिनेट ॲक्सेस. सो आता कोऑर्डिनेट ॲक्सेस सोबतचे जे अँगल आहेत त्याला आपण मानतो अल्फा, बीटा आणि गॅमा. ते कशा अँगल तयार करतायत, इक्वल. इक्वल म्हणजे अल्फाचा जे काय आन्सर असेल तेच बीटाचा असेल आणि तेच गॅमाचा असेल. माहीत नाहीये किती आहे पण एवढं तर माहिती आहे अल्फा इक्वल्स टू बीटा इक्वल्स टू काय असणार आहे, गॅमा असणार आहे. सो अल्फा इक्वल्स टू बीटा इक्वल्स टू गॅमा दिलेलं आहे आपल्याला. तर डायरेक्शन कोसाइन्स तयार करायचे. सो समजून घ्या या ठिकाणी आपल्याला रिलेशन माहिती आहे की कॉस स्क्वेअर अल्फा प्लस कॉस स्क्वेअर बीटा प्लस कॉस स्क्वेअर गॅमा याचा आन्सर इक्वल्स टू किती असणार आहे 1. अँगल संबंधित काही रिलेशन दिलं असेल तर हाच फॉर्म्युला तुम्हाला वापरायचा आहे. सो बीटा आणि गॅमा याचीच व्हॅल्यू अल्फा एवढी असणार आहे. मग हे बीटा आणि गॅमा रिमूव्ह करून यांच्या ठिकाणी काय ठेवू शकतो, अल्फा ठेवू शकतो. सो आपण हे बीटा रिमूव्ह करू, या ठिकाणी अल्फा म्हणू. गॅमा रिमूव्ह करू, या ठिकाणी अल्फा म्हणू. सो कॉस स्क्वेअर अल्फा प्लस कॉस स्क्वेअर अल्फा प्लस कॉस स्क्वेअर अल्फा, तीच टर्म 3 टाइम्स ॲड केली तर थ्राइस ऑफ कॉस स्क्वेअर अल्फा होईल इक्वल्स टू 1. सो कॉस स्क्वेअर अल्फाची व्हॅल्यू असेल 1/3. मग कॉस अल्फाची जर मी या ठिकाणी व्हॅल्यू तयार केली तर ती असणार आहे प्लस ऑर मायनस 1/√3. कॉन्स्टंट टर्मचं स्क्वेअर रूट नेहमी प्लस अँड मायनस मध्येच घ्यायचं. बरं आपल्याला कॉस अल्फा नको आहे, आपल्याला डायरेक्शन कोसाइन्सकडे जायचं आहे की नाही. सो कॉस अल्फा म्हणजेच डायरेक्शन कोसाइन्स असणारी यल. सो यलचीच व्हॅल्यू असेल प्लस ऑर मायनस 1/√3. मग आता समजून घ्या कॉस अल्फा जर अल्फा इक्वल्स टू बीटा इक्वल्स टू गॅमा असेल याचाच अर्थ जर याला मी कॉस अल्फा घेतलं, कॉस बीटा घेतलं किंवा कॉस गॅमा घेतलं तर या तिघांची व्हॅल्यू पण सेम असेल. अल्फा बीटा गॅमा सेम आहे तर कॉस अल्फा कॉस बीटा कॉस गॅमा पण सेम असेल. आता जर कॉस अल्फा कॉस बीटा कॉस गॅमा सेम असेल तर कॉस अल्फा म्हणजेच असतो यल, कॉस बीटा म्हणजे असतो यम अँड कॉस गॅमा म्हणजे असणार एन. याचाच अर्थ यल इक्वल्स टू यम इक्वल्स टू एन असेल आणि याचाच आन्सर असेल प्लस ऑर मायनस 1/√3. म्हणजे एक तर आन्सर 1/√3 1/√3 1/√3 असेल म्हणजे यल प्लसमध्ये घेतला यम पण प्लस एन पण प्लस, और एक तर असेल मायनस 1/√3 मायनस 1/√3 मायनस 1/√3. ओके, जसं आपण प्लस और मायनससाठी सोडवतो नाही, प्लस घेतलं तर सगळे प्लस, मायनस घेतले तर सगळे मायनस. सो हे किंवा हे, पण आपल्याला असा ऑर मध्ये ऑप्शन कुठंच दिलेला नाहीये. मग तुम्ही जर बघितलं तर 1/√3 1/√3 1/√3 बी ऑप्शन आहे, मायनस 1/√3 मायनस 1/√3 मायनस 1/√3 डी ऑप्शन आहे. मग इथं तर दोन्ही पण ऑप्शन आहेत. मग यातला नक्की करेक्ट ऑप्शन कुठला, याच्यासाठीच त्यांनी हा शब्द दिलेला आहे ॲक्यूट. बाळांनो ॲक्यूट म्हणजे कसला अँगल असणार आहे, बिटवीन 0 to 90. मग बिटवीन 0 to 90 याचा अर्थ फर्स्ट क्वाड्रंट अँड फर्स्ट क्वाड्रंटमध्ये सगळ्याच व्हॅल्यू आपण पॉझिटिव्ह घेतो आणि त्यामुळं ॲक्यूट अँगल असल्यामुळं आपलं करेक्ट आन्सर कुठला असणार आहे 1/√3 1/√3 1/√3. सो या ठिकाणी आपला ऑप्शन नंबर बी करेक्ट असणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. नेक्स्ट क्वेश्चन काय सांगितलं आहे, अ लाईन इन OXYZ मेक्स इक्वल अँगल विथ द कोऑर्डिनेट ॲक्सेस. देन पहा जी काय लाईन आहे अगेन इक्वल अँगल तयार करते. इक्वल अँगल तयार करते याचाच अर्थ अल्फाची व्हॅल्यू, बीटाची व्हॅल्यू, गॅमाची व्हॅल्यू सेम असेल. जर अल्फा बीटा गॅमा सेम असतील तर कॉस अल्फाची व्हॅल्यू, कॉस बीटाची व्हॅल्यू अँड कॉस गॅमाची व्हॅल्यू पण सेम असेल. जर कॉस अल्फा कॉस बीटा कॉस गॅमा सेम असेल तर कॉस अल्फाच म्हणजे यल इक्वल्स टू कॉस बीटा म्हणजे यम इक्वल्स टू काय असेल एन. आणि आत्ताच आपण याच्या आधीच्या क्वेश्चनमध्ये काय बघितलं होतं, जर लाईन इक्वल अँगल तयार करत असेल
तर एल एम आणि एन ची व्हॅल्यू जी काय आहे ती येत होती +or-1/√3. म्हणजे एक तर आन्सर असू शकतं 1/√3, 1/√3, 1/√3, और दुसरा आन्सर असू शकत होतं -1/√3, -1/√3 अँड -1/√3. ही इन्फॉर्मेशन लक्षातच ठेवा ना, याच्यात काय चेंज होणार आहे का? नाही. जर इक्वल अँगल तयार करत असतील तर एल एम एन ची व्हॅल्यू +or-1/√3 असणारच. मग आता ऑप्शनमध्ये चेक करा, एल = एम = एन दिलंय. सो एल एम एन ची व्हॅल्यू एकतर +or-1/√3 पाहिजे, किंवा नुसती 1/√3 पाहिजे, किंवा -1/√3 पाहिजे. मग बघा या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर हा एकटाच ऑप्शन बी असा आहे, बाकी कुठल्याच ठिकाणी आन्सर नाहीये. एक तर +1/√3 घ्या और -1/√3 घ्या, यातलं त्यांनी +1/√3 या ठिकाणी आपल्याला दिलेलं आहे. सो या ठिकाणी एल = एम = एन = 1/√3 असा आपला ऑप्शन नंबर बी करेक्ट असणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. नेक्स्ट क्वेश्चन काय? द डायरेक्शन कोसाइन्स ऑफ अ लाईन आर 1/c 1/c 1/c. डायरेक्शन कोसाइन्स हे आपल्याला 1/c 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 दिलेत, तर यातलं रिलेशन कुठलं बरोबर आहे ते विचारलंय. मग आता जर हे डायरेक्शन कोसाइन्स असतील तर आपल्याला माहिती आहे डायरेक्शन कोसाइन्स जर एखाद्या लाईनचे दिले असतील तर l² + m² + n² = 1 हे रिलेशन आपण वापरतो. नीट बघा, एल ची व्हॅल्यू आहे 1/c, सो स्क्वेअर केला तर असेल 1/c². एम ची व्हॅल्यू पण 1/c, सो 1/c². एन ची व्हॅल्यू पण 1/c, सो 1/c² = 1. डिनॉमिनेटर सेम c² एकदाच, वरती 1 + 1 + 1 केलं तर येईल 3 = 1. क्रॉस मल्टिप्लिकेशन करा, c² ची व्हॅल्यू मिळेल 3, सो स्क्वेअर रूट काढलं तर c ची व्हॅल्यू, कॉन्स्टंट टर्मचं स्क्वेअर रूट नेहमी प्लस और मायनस मध्ये घ्यायचं. सो c ची व्हॅल्यू +or-1/√3 असा आपला ऑप्शन नंबर ए करेक्ट असणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. पहा काय सांगितलंय, द डायरेक्शन कोसाइन्स ऑफ अ लाईन विच बायसेक्ट. आता हा शब्द बघा, मगाशी होतं इक्वल, कॉन्ग्रुअंट. इक्वल आणि कॉन्ग्रुअंट आलं तर ते दोघं इक्वल घ्यायचे, एक्झॅक्ट माहीत नसणार आहे. पण बायसेक्ट, बायसेक्ट म्हणजे हाफ तयार करून जाणार आहे नाही, जो काय अँगल असेल त्याचा हाफ. आता कुणाला बायसेक्ट करता ते? पॉझिटिव्ह डायरेक्शन ऑफ वाय अँड झेड. आता कोणत्याही दोन ॲक्सिसमध्ये जर आपण बघितलं तर 90 डिग्रीचा अँगल असतो. मग 90 वाय आणि झेड ॲक्सिसला जर बायसेक्ट करत असेल तर याचा अर्थ वाय ॲक्सिस सोबत 45 डिग्री, झेड ॲक्सिस सोबत 45 डिग्री. मग वाय ॲक्सिस सोबत जो अँगल असतो त्याला आपण म्हणतो बीटा. सो बीटा या ठिकाणी आहे 45 डिग्री. झेड ॲक्सिस सोबत जो असतो त्याला आपण म्हणतो गॅमा, आणि गॅमा पण या ठिकाणी किती आहे आपल्याकडं 45 डिग्रीच आहे. सो बीटा आणि गॅमा मिळालं, डायरेक्शन कोसाइन्स तयार करणं काहीच अवघड नाही ना बाळांनो. बीटाची व्हॅल्यू वरून आपल्याला एम मिळतो, कसा सांगा, कॉस ऑफ बीटा. सो या ठिकाणी कॉस ऑफ बीटा आहे 45 डिग्री. सो एम ची व्हॅल्यू किती मिळेल आपल्याला 1/√2. त्याच पद्धतीनं एन ची व्हॅल्यू जी काय असेल ती असणार आहे कॉस गॅमा. आता तो पण 45 डिग्रीच असेल तर याचं पण आन्सर असेल 1/√2. हां, आता या ठिकाणी अल्फाची इन्फॉर्मेशन दिलेली नाहीये ना. समजा जर ते एखाद्या ॲक्सिसमध्ये असेल, म्हणजे वाय आणि झेड ॲक्सिसला ते बायसेक्ट करून जाते, या ठिकाणी अल्फा म्हणजे एक्स ॲक्सिस बद्दलची इन्फॉर्मेशन नाहीये. सो जो काय अल्फा असेल ना तो तुमचा अल्फा या ठिकाणी किती असणार आहे, 0 असणार आहे. ओके, सो सॉरी, मगाशी आपण पहिलं गणित जे बघितलं होतं त्यात मी सांगितलंय झेड आणि एक्स प्लेनमध्ये आहे ना ते. सो या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर हे वाय आणि झेड ॲक्सिसला बायसेक्ट करून जाते, म्हणजे वाय आणि झेड ॲक्सिस पासून जे प्लेन तयार होते त्या प्लेनमध्ये प्रेझेंट आहे ना ते. मग त्या प्लेनमध्ये जर प्रेझेंट असेल तर कुठला ॲक्सिस राहिला, एक्स ॲक्सिस राहिला. मग मगाशी जसं इथं बघितलं झेड एक्स मध्ये होतं, सो झेड आणि एक्स ॲक्सिस सोबतचा आहे. सो वाय ॲक्सिस सोबतचा जो अँगल होता तो आपण 90 घेतला होता. इथं वाय आणि झेड प्लेनमध्ये म्हणजे राहिला एक्स ॲक्सिस. सो एक्स ॲक्सिस सोबतचा जो काय अँगल असेल अल्फा, त्याच्या सोबत तो 90 डिग्रीचा अँगल तयार करेल. ओके, सो अल्फा 90 डिग्री आहे. सो एलची व्हॅल्यू काय घेतो आपण, कॉस अल्फा, आणि या ठिकाणी कॉस ऑफ अल्फा आहे 90 डिग्री. सो कॉस 90 किती असणार आहे, 0. सो आपण जर ऑप्शन बघितला तर पहिल्यांदा लिहितो आपण एल, त्याच्यानंतर लिहितो आपण एम, आणि त्याच्यानंतर लिहितो आपण एन. सो 0 1/√2 1/√2. सो 0 1/√2 1/√2 असा आपला ऑप्शन नंबर सी करेक्ट असणार आहे. जरी बाळांनो हे जे मी शेवटचं लिहिलेलं आहे तुम्हाला लक्षात नाही आलं की कोणत्या प्लेनमध्ये कुठला 90 घ्यायचा, हे जरी लक्षात नाही आलं, हे दोन तर तुम्ही तयार करू शकताय ना, 1/√2 1/√2. आणि 1/√2 1/√2 जर इथं बघितलं, हां पण इथं पण 1/√2 1/√2 आहे, इथं पण 1/√2 1/√2 आहे. हां,
सो ही सगळ्यात मोस्ट इम्पॉर्टंट कंडिशन आहे, ही तुमच्या लक्षात मग आलीच पाहिजे. त्या दोन ॲक्सिसला बायसेक्ट करून जाता याचा अर्थ त्या प्लेनमध्येच प्रेझेंट आहे ना, वाय आणि झेड ॲक्सिस पासून तयार होणाऱ्याच प्लेनमध्ये प्रेझेंट आहे. मग जो राहिला कोण राहिला, वाय आणि झेड मध्ये प्रेझेंट असेल तर एक्स राहिला ना. मग जो राहिलेला आहे त्याच्यासोबत नेहमी 90 डिग्रीचा अँगल तयार होतो. इथं पण आपण तसंच घेतलेलं, झेड आणि एक्स ॲक्सिस सोबत होता, सो वाय ॲक्सिस सोबतचा अँगल जो होता तो आपण 90 डिग्री घेतला होता. ओके. सो आता डायरेक्शन कोसाइन्सवरचे क्वेश्चन्स कसे येतात, कसे विचारलेत, सिंपल विचारलेत, काय अवघड नाही. दोनच फॉर्म्युला वापरलेत. एक तो कॉस स्क्वेअर अल्फा प्लस कॉस स्क्वेअर बीटा प्लस कॉस स्क्वेअर गॅमा इक्वल्स टू 1 आणि दुसरा एल स्क्वेअर प्लस एम स्क्वेअर प्लस एन स्क्वेअर इक्वल्स टू 1. सो ह्या दोन फॉर्म्युल्यावरतीच आपण ही सगळी एक्झाम्पल्स सॉल्व्ह केलेले आहेत. आय होप ही सगळीच्या सगळी एक्झाम्पल्स तुमच्या लक्षात आले असतील. याच्यामध्ये जरी काही डाऊट असेल किंवा तुम्ही एखाद्या पुस्तकातून सॉल्व्ह करताय, त्यातून सॉल्व्ह करताना जरी तुम्हाला काही डाऊट आला तर कमेंट सेक्शन ऑलवेज ओपन आहे तुमच्यासाठी. मला त्या ठिकाणी कळवा, आपण तो डाऊट क्लिअर करण्याचा नक्कीच प्रयत्न करूया. पण त्याचबरोबर तुम्ही आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकन प्रेस करा, म्हणजे नवीन व्हिडिओजचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचत राहील. त्याचबरोबर आपला चॅनल जो काय आहे तो तुमच्या मित्रांना देखील शेअर करा. थँक्यू फ्रेंड्स.